तर भीड प्रकरणात सहभाग असेल तर राजीनामा मागेन असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडेंवरील प्रश्नावरती सुरेश धस यांनी ही प्रतिक्रिया दिली। हे आकाचा आका आहे का? अहो मी आता सांगितलं ना, धनंजय मुंडेच्या आकाचा आका। मग त्यांचा राजीनाम्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने सगळीकडनं मागणी होते, मी मागणीच नाही केलेली राजीनाम्याची। मी कधी मागणी करेल? त्यांचे इन्व्हॉल्वमेंट याच्यात आलं तर मी नाही करत, राष्ट्रवादीचेच लोक करतात, ते त्यांचे ठरवतील ना। हिंमत 2019 पासून जास्त वाढली। धनंजय मुंडे यांनी लीगल ॲग्रीमेंट करून दिलं वाल्मिक अण्णांना, त्यांची मंत्रिपद दिलं, पालकमंत्रीपद दिलं। त्याच्यामुळं वाल्मिक अण्णा एकदम वरच्या वाऱ्यात गेले आणि त्यांनी हे कृत्य केलं। इथं मराठा समाजाचा संतोष देशमुख आहे, याच्याऐवजी वंजारी समाजाचं जरी लेकरू असतं कोणी तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही एवढंच धडपडलो असतो आणि एवढाच लावून धरला असतं। आणि त्याच्या विरोधातले कोणी बी आरोपी असू द्या, मराठा वंजारी सोडा, एखाद्या कैकाडी समाजाचा असतं तरी आपण एवढंच प्रकरण लावून